विश्वनाथ दीन रंगकमी अनाथ कृपा करा लते थोडी पाया पडी लो बराडी. आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबा हे भगवान शिवाचं वर्णन करताना दिसत आहे. हा सेवेकरता घेण्याचा अभंग त्याचं कारण म्हणजे असं की आज हा जो पवित्र दिवस आहे महाशिवरात्रीचा हा पर्व काळ आणि भागवत धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये वैष्णव धर्मामध्ये महाशिवरात्रीला हा एक अनन्यसाधारण महत्व आहे. अनन्यसाधारण वैष्णव संप्रदायामध्ये भागवत धर्मामध्ये 5 पर्वकाळ मुख्य सांगितलेले. पर्व विशेष भागवत धर्म नरसिंह जयंती राम नवमी वामन जयंती जन्माष्टमी आणि उत्तम शिवरात्री. हे 5 आहेत ना हे पर्वकाळ श्रेष्ठ सांगितले आणि त्याच्यामध्ये शिवरात्रीला सांगितले उत्तम शिवरात्री. आम्हाला आमच्या भागवत धर्माने संपूर्ण वर्षभरामध्ये हे 29 उपवास सांगितले. 29 कोणकोणते 29 उपवास सांगितले ज्या दिवशी अन्न ग्रहण करायचं नाही. 29 उपवास सांगितले. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी. प्रत्येक महिन्यामध्ये 2 एकादशी. 12 दूनी 24 झाले एकादशी आणि दुसरे 5 तर हे 5. 1 नरसिंह जयंती, 2 रामनवमी, 3 वामन जयंती, 4 जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी कृष्णाष्टमी आणि 5 आजची जी शिवरात्र सांगितलेले हा पारण्याचा दिवस. आजचा हा दिवस उपवास केला पाहिजे असं भागवत धर्म सांगतो. विठाला म्हणजे बाकी तर सोमवार वगैरे धरात नाही असं मी म्हणत नाही. ते तुमच्यावर डिपेंड आहे. ते तुम्ही धरला तर चांगलंच आहे. कारण संतांनी सांगितलंय बाकी काही करा अथवा न करा पण 2 गोष्टींचा उपवास करा. एकादशी व्रत आणि सोमवार. एकादशी व्रत विठ्ठलाला समर्पित आहे आणि सोमवार भोलेनाथाला समर्पित. तुकोबारायांचं प्रमाण आहे. आणि हे 2 जे करत नाही काय त्याची गती होईल नेनो. तुकोबाराय म्हटले एकादशी व्रत सोमवार न करीती काय त्याची गती होईल. ते कोणत्या गतीला जातील कुठं जातील ते मी सांगू शकत नाही म्हणे. तुकोबाराय सांगू शकत नाही म्हणजे आपण कुठं शांतपणा करायचा. आपण सांगायचं नाही. आणि म्हणून हे उपवास सांगितलं. आणि त्याच्यामध्ये आजचा जो हा दिवस आहे हा मोठा भाग्याचा दिवस आहे. हा वैष्णव धर्माकरता सुद्धा आणि शैव धर्माकरता सुद्धा खूप या दिवसाला एक अनन्यसाधारण महत्व आहे. आजच्या दिवसामध्ये खूप कथा आहे. काय झालं होतं आज त्याची कथा आपण पुढे महाशिवरात्रीची कथा आपण शेवटी बघणारच आहोत. पण आजच्या दिवशी असं म्हणतात भोले बाबाचं आणि पार्वती मातेचं काय झालं लग्न सांगितले आजच्या दिवशी शिवरात्रीच्या दिवशी लग्न. आणि मग शैव संप्रदाय करता सुद्धा आणि वैष्णव संप्रदाय करता सुद्धा आजचा दिवस मोठा. आजचा दिवस उत्साहाचा आहे. आजचा दिवस आनंदाचा आहे. शैव संप्रदाय करता मोठा का कारण त्याच्या देवाचं लग्न झालेलं आहे. शैव संप्रदायाचा आराध्य दैवत म्हणजे भोलेनाथ सरकार. आणि वैष्णव संप्रदायाचं वारकरी संप्रदायाचं का म्हणतो कारण आमच्या गुरुचं लग्न झालं आज. शिव हे आम्हाला गुरु आहे. शिव आम्हाला कोण आहे गुरु. आमच्या संप्रदायाची सुरुवातच शिवापासून आहे. बेटा मी सांगत नाही. आदिनाथ गुरु सखुला
शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दाता आणि ज्ञानदेवा सार ज्ञानोपार्यांपर्यंत आलेली एक गुरु एक शिष्य परंपरा, एकच गुरु आणि एकच शिष्य परंपरा. पण तिथून पुढे ज्ञानोबारांनी जगावरती उपकार केला. ज्ञानदेवे रचिला उभारी